नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशावरून व जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा रॅलीचं आयोजन परभणी येथे करण्यात आलं होतं. देशप्रेमाची भावना अधिक खोलवर रुजावी आणि ऑपरेशन सिंदूरच्या विजयी यशाचा सीमेवरील सैनिकांचा सन्मान व मनोबल वाढावं यासाठी परभणी शहरातून शिवसेनेच्या वतीनं भव्य तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बाईक रॅली शिवसेना मध्यवृत्ती कार्यालयापासून काढून शहरातील विविध मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, माजी खासदार सुरेश जाधव, लोकसभा प्रमुख राजू कापसे, माणिक पोंढे, बाळासाहेब पानपटे, युवासेना जिल्हाध्यक्ष अप्पाराव वावरे, गीता सूर्यवंशी, कल्पना दळवी, शीला शेटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पदाधिकारी यांचा बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग करण्यात आला. शिवसेना नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे. या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश एकच होता की त्यामध्ये जे सीमेवर जे भारतीय सैनिक जे या ठिकाणी आपल्याला सुरक्षिततेच्या अनुषंगाने काम करत आहेत त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि जे काही त्यांनी जो काही सिंदूर ऑपरेशन सिंदूर जे काही चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे त्या अनुषंगाने माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आदेश केलेला आहे की महाराष्ट्रभर या तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात यावं, जेणेकरून भारतावरील सीमेवरील जे सैनिक आहेत त्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा उत्साह वाढेल. या अनुषंगाचं या ठिकाणी परभणीमध्ये आज या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व शिवसैनिकांनी चांगला सहभाग नोंदवलेला आहे. मी त्या सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त करतो. यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये श्रीकांतजी शिंदे साहेब आज अशी भव्य दिव्य रॅली माननीय आनंदजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच याच्यामध्ये जनताही सामील झालेली आहे. देशभक्तीसाठी हे जे सर्वांनी प्रेम दाखवलं त्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद मानतो. जय हिंद. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.